आकाशवाणी मुंबई. मी सोनल चव्हाण. आणि मी विजया सहजराव. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. मन की बातमधल्या विषयांना नागरिकांनी लोकचळवळीचे विषय बनवलं. मन की बातच्या 100व्या भागात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मन की बात निमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन. राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री अमित शाह, पियुष गोयल तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह असंख्य श्रोत्यांनी घेतला मन की बातचा श्रवणानंद. मन की बातमुळे देशातल्या सामाजिक परिवर्तनाच्या कामांना वेग मिळाल्याचं राज्यपाल रमेश बैस यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये लुधियाना इथं वायुगळतीमुळे 11 जणांचा मृत्यू. भिवंडीत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या 5 वर. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि आयपीएल टी20 क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासातला 1000वा सामना आज संध्याकाळी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार. चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना सुरू. प्रधानमंत्र्यांचा जनतेशी संवाद अर्थात मन की बात या कार्यक्रमाचा 100वा भाग आज सकाळी आकाशवाणीवरून प्रसारित झाला. आजच्या भागात प्रधानमंत्र्यांनी मन की बातच्या आजवरच्या प्रवासाचा भावनापूर्ण मागोवा घेतला. मन की बात या कार्यक्रमानं आपल्याला देशवासियांसोबत जोडून ठेवलं. देशाच्या प्रधानमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जबाबदारी आणि सुरक्षेपोटी आलेली बंधनं आणि मर्यादांनंतरही या कार्यक्रमानं माणसांशी स्वतःला जोडून ठेवण्याचा नवा मार्ग दाखवला, असं प्रधानमंत्री आजच्या मन की बातमध्ये म्हणाले. हा आपल्यासाठी केवळ एक कार्यक्रम नसून श्रद्धा, पूजा आणि व्रत आहे, अशा शब्दात त्यांनी मन की बात सोबतच्या आपल्या नात्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. मेरे लिए मन की बात ईश्वर रूपी जनता जनार्दन के चरणों में प्रसाद की थाल की तरह है. मन की बात मेरे मन की आध्यात्मिक यात्रा बन गया है. मन की बात स्व से समष्टि की यात्रा है. आजवरची मन की बात ही देशवासियांचा भलेपणा आणि सकारात्मकता साजरी करणारं पर्व आहे. असंख्य श्रोत्यांनी पत्र पाठवून मन की बातच्या 100व्या भागासाठी आपलं अभिनंदन केलंय. मात्र या कार्यक्रमाचे श्रोतेच खऱ्या अर्थानं अभिनंदनाला पात्र आहेत, असं ते म्हणाले. मन की बात म्हणजे कोट्यवधी भारतीयांच्या भावनांचं प्रकटीकरण असल्याचं त्यांनी नमूद केलं. मन की बातच्या प्रत्येक भागातून नवनवी उदाहरणं मांडत देशवासियांच्या यशाचा विस्तार करता आला. देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक घटकातील लोक या कार्यक्रमाशी जोडले गेले. बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छ भारत अभियान, खादीच्या प्रती प्रेम, निसर्ग, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, अमृत सरोवर यांसह अनेक विषय आणि लोकांच्या प्रेरणादायी प्रयत्नांची उदाहरणं या कार्यक्रमातून मांडता आली. या प्रत्येक गोष्टीला नागरिकांनी लोकचळवळीचं स्वरूप दिलं, अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी मन की बातच्या यशाचा गौरव केला. हमारी टॉय इंडस्ट्री को फिर से स्थापित करने का मिशन मन की बात से ही तो शुरू हुआ था. भारतीय नस्ल के श्वान, हमारे देशी डॉग्स, उसको लेकर जागरूकता बढ़ाने की शुरुआत भी तो मन की बात से ही की थी. हमने एक और मुहिम शुरू की थी कि हम गरीब छोटे दुकानदारों से मोलभाव नहीं करेंगे, झगड़ा नहीं करेंगे. जब हर घर तिरंगा मुहिम शुरू हुई तब भी मन की बात ने देशवासियों को इस संकल्प से जोड़ने में खूब भूमिका निभाई. ऐसे हर उदाहरण समाज में बदलाव का कारण बने हैं. मन की बात या कार्यक्रमात आजवर उल्लेख केलेल्या लोकांबद्दलच्या भावनाही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केल्या. त्यानिमित्त त्यांनी या कार्यक्रमातून आजवर उल्लेख केलेल्या काही व्यक्तींसोबतही संवाद साधला. हे सगळेजण आपले नायक आहेत. त्यांच्यामुळेच या कार्यक्रमाला जिवंतपणा आला आहे. समाजासाठी निरंतरपणे काम करत राहण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळेच आपल्यालाही कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळते, असं ते म्हणाले. कोई 25-30 साल से निर्धन बच्चों को पढ़ा रहा है, कोई गरीबों की इलाज में मदद कर रहा है. कितनी ही बार मन की बात में इनका जिक्र करते हुए मैं भावुक हो गया हूं. आकाशवाणी के साथियों को कितनी ही बार इसे फिर से रिकॉर्ड करना पड़ा है. आज पिछला कितना ही कुछ आंखों के सामने आए जा रहा है. देशवासियों के इन प्रयासों ने मुझे लगातार खुद को खपाने की प्रेरणा दी है. मन की बातमधून आजवर देशातील स्त्री शक्तीच्या प्रेरणादायी उदाहरणांचा केलेला उल्लेख आणि त्यामुळे जाणवू लागलेले बदल याचाही मागोवा प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमधून घेतला. या कार्यक्रमातून नैसर्गिक स्रोतांना स्वच्छ ठेवण्यासाठी वारंवार केलेली चर्चा याचा संदर्भ देत स्वच्छतेमुळे देशातील पर्यटन उद्योगाला चालना मिळू शकेल, असं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाच्या आजच्या 100व्या भागानिमित्त युनेस्कोच्या संचालकांनी पाठवलेला संदेश त्यांनी श्रोत्यांना ऐकवला. या संदेशाचा संदर्भ देत शिक्षण आणि सांस्कृतिक संरक्षण हे मन की बातमधले महत्त्वाचे विषय असल्याचं ते म्हणाले.
शिक्षणासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या अनेकांचं कार्य या कार्यक्रमानं लोकांसमोर आणलं असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं. मन की बात हा कार्यक्रम म्हणजे भारताची सामाजिक जडणघडण मजबूत करण्याच्या प्रक्रियेतला एखाद्या मण्यांच्या माळेला एकसंध ठेवणाऱ्या धाग्यासारखा आहे, असं म्हणत या कार्यक्रमातून मिळणारी सकारात्मकता देशाला पुढे नेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मन की बात हमेशा सद्भावना, सेवा भावना और कर्तव्य भावना से ही आगे बढ़ा है. आजादी के अमृत काल में यही पॉजिटिविटी देश को आगे ले जाएगी, नई ऊंचाई पर ले जाएगी. यावेळी प्रधानमंत्र्यांनी या कार्यक्रमाच्या निर्मिती प्रक्रियेपासून ते प्रसारणापर्यंत योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे आभारही मानले. मन की बातमुळे देशातल्या सामाजिक परिवर्तनाच्या कामांना वेग मिळाल्याचं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केलं. मन की बातच्या 100व्या भागानिमित्त मुंबईत राजभवनावर आयोजित मुख्य समारोहात उपस्थित मान्यवरांना ते संबोधित करत होते. मन की बात कार्यक्रम देश के कोने कोने में फैल चुका है. यह स्वच्छ भारत, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, जल संरक्षण, लोकल आदि जैसे सामाजिक परिवर्तनों की उत्पत्ति, साधन और विस्तारक रहा है. इस कार्यक्रम में खादी, खिलौना, स्वास्थ्य क्षेत्र में स्टार्टअप, आयुष और अंतरिक्ष आदि जैसे उद्योगों पर जबरदस्त प्रभाव दिखाया है. मन की बात करताना प्रधानमंत्र्यांनी देशातल्या कानाकोपऱ्यात झालेल्या सामाजिक परिवर्तनाला मन की बातच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवलं. गेल्या काही वर्षात मन की बात हे सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनात सहभागी करून घेणं आणि सर्वसामान्यांचा आवाज प्रधानमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम झाल्याचं राज्यपालांनी सांगितलं. मन की बातमध्ये उल्लेख झालेल्या व्यक्तींसह पद्म पुरस्कार विजेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योग समुदाय आणि चित्रपट उद्योगातील नामवंत या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यभरातही विविध ठिकाणी आयोजित विशेष कार्यक्रमांमध्ये मन की बातच्या 100व्या भागाचं प्रसारण केलं गेलं. प्रमुख नेत्यांसह राज्यभरातले मान्यवर आणि सामान्य नागरिकांनी मन की बातचा श्रवणानंद घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत डहाणूकर महाविद्यालयात, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईत ठाकूर महाविद्यालयात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात, तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात आयोजित कार्यक्रमात मन की बात कार्यक्रमाचा 100वा भाग ऐकला. जालन्यात जिल्हा स्तरावर, बूथ स्तरावर या कार्यक्रमाचं प्रसारण केलं गेलं. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही या कार्यक्रमाचा श्रवणानंद घेतला. भिवंडीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी तर आकाशवाणीच्या हडपसर केंद्रात राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मन की बात कार्यक्रम ऐकला. विधान परिषदेतले भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईत घरकाम करणाऱ्या महिलांसोबत, तर मुंबईत भायखळा महिला कारागृहात झालेल्या कार्यक्रमात राज्याचे महिला आणि बालविकास तसंच पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तिथल्या महिला कैद्यांसह, तर मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात आयोजित कार्यक्रमात हमाल बांधवांसोबत प्रधानमंत्र्यांचे विचार ऐकले. नवी मुंबईतही भाजपाच्या वतीनं प्रत्येक विभागात मन की बात ऐकण्यासाठी विशेष व्यवस्था केली होती. ठाण्यात आमदार संजय केळकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले होते. कोल्हापूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, नाशिकसह इतरत्रही मन की बात कार्यक्रम ऐकण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले होते. आज प्रसारित झालेला मन की बातच्या 100व्या भागाबद्दल अनेक मान्यवरांनी आकाशवाणीकडे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी सांगितलं, अभूतपूर्व सोहळा होता हा. कारण मला नाही वाटत की कुठल्याही देशाचे पंतप्रधान इतके म्हणजे एवढं ते लक्ष ठेवतात की आपल्या देशामध्ये कोण काय चांगलं काम करतायत आणि त्यांच्याशी डिरेक्टली संपर्क साधण्याची यांची जी स्पेशालिटी आहे, त्यामुळे ते अतिशय लाडके पंतप्रधान आहेत अँड वी आर सो लकी टू हॅव हिम. डिसेंबर 2018 मधल्या मन की बातमध्ये प्रधानमंत्र्यांनी उल्लेख केलेल्या महाराष्ट्राच्या वेदांगी कुलकर्णी यांनीही आजचा मन की बातचा 100वा भाग ऐकला आणि त्या म्हणाल्या, 2018 डिसेंबरमध्ये माननीय नरेंद्र मोदीजींनी माझी मन की बातमध्ये मेन्शन केलेले. त्या वर्षी मी सायकलवर जगभ्रमंती केली. आज 100वा एपिसोड होता आणि तो अटेंड करणं वॉज माय ह्यूज ऑनर. आणि प्रत्येक जी गोष्ट सांगितली मोदीजींनी या मन की बातमध्ये खूप प्रेरणादायी होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
पंजाबात लुधियानामध्ये एका टँकरमधून अमोनियाची वायू गळती होऊन 11 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी परिसर लगेच सीलबंद करून स्थानिकांना सुरक्षित जागी जाण्यास सांगितलं. घटनास्थळी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. एक वैद्यकीय पथक आणि अग्निशमन दलाचं वाहनही घटनास्थळी पोहोचलं आहे. वायुगळतीचा त्रास झालेल्यांना लुधियाना शहर रुग्णालय तसंच सद्गुरू प्रतापसिंह रुग्णालयात भरती केलं आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे आणि पीडितांना सर्व संभाव्य मदतीचं आश्वासन दिलं आहे. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीत काल 3 मजली इमारत कोसळून झालेल्या अपघातात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. जखमींना शासकीय खर्चानं वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ तसंच इतर बचाव पथकांनी हे बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावं तसंच जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये हलवून उपचार सुरू करावेत असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 9 जणांवर भिवंडीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकल्याची शक्यता आहे. ही इमारत सुमारे 10 वर्ष जुनी होती. इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखालून अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं 10 जणांना बाहेर काढलं. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम एनडीआरएफसह एसडीआरएफ, महापालिका आणि इतर यंत्रणांची पथकं, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्यामार्फत बचाव कार्य सुरू आहे. IPL T20 क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. ही स्पर्धा सुरू झाल्यापासूनचा हा 999वा सामना आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून फलंदाजी करायचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा चेन्नईच्या संघानं 6व्या षटकात नाबाद 50 धावा केल्या होत्या. त्यानंतर आजच या स्पर्धेतला 1000वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं सुस्पष्ट बहुमत मिळवत 18 पैकी 16 जागा हाती जिंकल्या आहेत. स्थापनेपासून धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती ही काँग्रेसच्या ताब्यात राहिली आहे. शहरी भागातल्या गोरगरिबांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही राज्य शासनाची योजना उद्यापासून सुरू होत आहे. राज्यात 15व्या वित्त आयोगानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत मंजूर झालेल्या नागरिक आरोग्यवर्धिनी आरोग्य केंद्रांचं रूपांतर टप्प्याटप्प्याने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्रांमध्ये करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात 8 तालुक्यांमध्ये सोमवारी 1 मे महाराष्ट्र दिनापासून दवाखाने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी सोनिया बागडे यांनी दिली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अभिवादन केलं. यावेळी मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी यांनीही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मन की बात मधल्या विषयांना नागरिकांनी लोक चळवळीचे विषय बनवलं. मन की बातच्या 100व्या भागात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मन की बात निमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन. राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री अमित शाह, पियुष गोयल तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह असंख्य श्रोत्यांनी घेतला मन की बातचा श्रवणानंद. मन की बातमुळे देशातल्या सामाजिक परिवर्तनाच्या कामांना वेग मिळाल्याचं राज्यपाल रमेश बैस यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये लुधियाना इथं वायुगळतीमुळे 11 जणांचा मृत्यू. भिवंडीत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या 5 वर. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि IPL T20 क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासातला 1000वा सामना आज संध्याकाळी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार. चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना सुरू. आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.